आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी अंकिता. स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मागील 5 वर्षात 6 लाखांहून अधिक जणांनी भारताचे नागरिकत्व सोडले. व्यावसायिक सिलेंडर स्वस्त होण्याच्या अपेक्षेला जोर का झटका. कोरोनाची धास्ती असूनही होणार अधिवेशनाची जत्रा. दीर्घ मुदतीनंतर कर्नाटक महाराष्ट्र बस सेवा सुरू. विधान परिषद निवडणूक प्रचारात रमेश जारकीहोळी सक्रिय. मुदगा गावातील शेतकऱ्यांचे आंदोलन. महापरिनिर्वाण दिनानिमित्त पूर्वभावी सभा संपन्न. हलका मत्स्य प्रकल्पाची सुनावणी आता दिनांक 3 रोजी. विना मास्क संचारबद्दल दंडात्मक कारवाईचा बडगा सुरू. खानापूर क्षत्रिय मराठा परिषदेचे निवेदन. रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी। घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना। आराधना, मारुती गली, बेलगाम। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. विदेशात जाण्याची आणि शिकण्याची अनेक भारतीयांची मोठी इच्छा असते. तसंच नोकरी आणि व्यवसायासाठी अनेक भारतीय विदेशात जात असतात. पण आता एक मोठी माहिती समोर आली आहे. 2019 मध्ये सर्वाधिक नागरिकांनी भारतीय नागरिकत्व सोडल्याचं समोर आलंय. संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात केंद्र सरकारने मोठी माहिती दिली आहे. गेल्या 5 वर्षात 6 लाखांहून अधिक नागरिकांनी भारताचे नागरिकत्व सोडले आहे. हे नागरिक विदेशात स्थायिक झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिली. लाखो नागरिकांनी भारत सोडला असून ते विदेशात स्थायिक झाले आहेत. सध्या विदेशात किती भारतीय नागरिक राहत आहेत याची माहितीही सरकारने दिली. विदेशात सध्या 1,33,83,718 भारतीय विविध देशांमध्ये राहत आहेत, अशी माहिती सरकारने दिली. लोकसभेत सरकारने एका प्रश्नाला लेखी उत्तर दिले. सरकारने दिलेल्या माहितीनुसार 2019 मध्ये सर्वाधिक भारतीयांनी आपले नागरिकत्व सोडले. 2020 मध्ये सर्वात कमी भारतीयांनी नागरिकत्व सोडल्याचं दिसून येत आहे. पण त्यांनी भारतीय नागरिकत्व किंवा विदेशात स्थायिक होण्याचा निर्णय का घेतला हे मात्र स्पष्ट झालेलं नाही. व्यावसायिक सिलेंडर स्वस्त होण्याच्या अपेक्षेला जोर का झटका. एलपीजी सिलेंडर स्वस्त होण्याच्या अपेक्षेला बुधवारी जोर का झटका बसला आहे. 1 डिसेंबर पासून गॅस सिलेंडर 100 रुपयांनी महाग झाला आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता मोदी सरकार पेट्रोल, डिझेल प्रमाणे गॅसही स्वस्त करेल, अशी लोकांना अपेक्षा होती. सामान्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे ही वाढ केवळ व्यावसायिक सिलेंडरच्या दरांमध्ये झालीय. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ही वाढ केली आहे. गेल्या महिन्यात व्यावसायिक सिलेंडर 266 रुपयांनी महागला होता. आता त्यात 100 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत व्यावसायिक सिलेंडर 2100 रुपयांच्या पुढे आहे. 2 महिन्यांपूर्वी तो 1733 रुपये होता. मुंबईत 19 किलोचा सिलेंडर 2051 रुपयांचा झाला आहे. त्याच वेळी कोलकात्यामध्ये 19 किलोचा इंडियन गॅस सिलेंडर 2174 रुपये 50 पैसे झाला आहे. आता चेन्नईमध्ये 19 किलोच्या सिलेंडरसाठी 2234 रुपये मोजावे लागणार आहेत. दिल्लीत 14.2 किलोच्या विनाअनुदानित गॅस सिलेंडरची किंमत 899 रुपये 50 पैसे आहे. 6 ऑक्टोबर रोजी त्याची किंमत वाढवण्यात आली होती. तर मुंबईतही घरगुती सिलेंडरची किंमत 899 रुपये 50 पैसे आहे. जानेवारीत मुंबईत एलपीजी सिलेंडरची किंमत 694 रुपये होती. ती फेब्रुवारीमध्ये 719 रुपये प्रति सिलेंडर करण्यात आली. 15 फेब्रुवारीला त्याची किंमत 769 रुपये करण्यात आली. त्यानंतर 25 फेब्रुवारीला एलपीजी सिलेंडरची किंमत 794 रुपये झाली. मार्च मध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत 819 रुपये झाली होती. जुलैमध्ये 834 रुपये 50 पैसे तर 25 रुपयांनी वाढवून 851 रुपये 50 पैसे झाली. यानंतर 1 सप्टेंबरला त्यात 25 रुपयांनी वाढ झाली आणि ऑक्टोबरमध्ये 15 रुपयांनी महाग झाला.
कोरोनाची धास्ती असूनही होणार अधिवेशनाची जत्रा। राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत आहे। यासाठी एकीकडे अतिदक्षतेचा बडगा उगारण्यात येत आहे। सर्वसामान्य नागरिकांना नियम पालनाची कठोर सूचना करण्यासाठी प्रशासन सरसावले आहे। मात्र सरकारचा बेळगावात अधिवेशन भरविण्याचा अट्टहास कायम आहे। कोरोनाचे संकट असले तरीही अधिवेशनाची जत्रा भरविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा राबविण्यात येत आहे। राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासाठी परिश्रम घेण्यास प्रारंभ केला आहे। राज्य सरकारच्या प्रशासन विभागाच्या सचिव के हेमलता यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांच्या पथकाने बुधवारी विधिमंडळ अधिवेशन पूर्वतयारीचा आढावा घेतला। अधिवेशन योग्य रीतीने पार पाडावे आणि त्याचे नियोजन योग्य व्हावे यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली। तसेच सुवर्ण विधानसौध येथे करण्यात आलेल्या व्यवस्थेची पाहणी केली। विधिमंडळ कामकाजात सहभागी होणाऱ्या मंत्री महोदय, आमदार, वरिष्ठ अधिकारी यांच्या भोजन व्यवस्थेसह सुरक्षा व्यवस्थेबद्दल त्यांनी माहिती जाणून घेतली। तसेच कामकाजाच्या संदर्भात सूचना केल्या। त्यांच्या या पाहणी दौऱ्याच्या वेळी जिल्हाधिकारी आर वेंकटेश कुमार, पोलीस आयुक्त डॉक्टर के त्यागराजन, जिल्हा पंचायत सीईओ HV दर्शन, अधिवेशन विशेष अधिकारी सुरेश इटनाळ यांच्यासह इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता। दीर्घ मुदतीनंतर कर्नाटक महाराष्ट्र बस सेवा सुरू। महाराष्ट्रात एसटी महामंडळाची बस सेवा सुरू झाल्याने कर्नाटक परिवहन मंडळाने देखील आपल्या बसेस महाराष्ट्रात सोडल्यामुळे कर्नाटक महाराष्ट्र परिवहन सेवा अखेर सुरू झाली आहे। बेळगावमधून 2 आणि हुबळी येथून काही बसेस सोमवारी महाराष्ट्रात मार्गस्थ झाल्या। कर्नाटक महाराष्ट्र बस सेवा पूर्ण क्षमतेने बस सेवा सुरू होण्यास आणखीन काही दिवसांचा कालावधी लागणार आहे। दरम्यान कर्नाटक परिवहन मंडळाच्या बस गाड्या सध्या कोल्हापूर शहरात प्रवेश न करता परस्पर हायवेवरून पुढे जात आहेत। बेळगाव विभागातून नाशिक आणि ठाणे या 2 ठिकाणी बस सेवा सुरू करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे हुबळी विभागातून शिर्डी, पिंपरी आणि मुंबई या मार्गावर बसेस सोडण्यात आल्या आहेत। या सर्व बसेस पुणे मार्गे धावत आहेत। महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांनी पूर्णपणे संप मागे घेतल्यानंतर बेळगावातून पूर्ण क्षमतेने महाराष्ट्र आणि कोल्हापूर येथे बसेस सोडल्या जाणार आहेत। बेळगावचे परिवहन वाहतूक नियंत्रण अधिकारी के लमाणी यांनी महाराष्ट्रातील बस सेवा सुरू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे। बेळगावातून महाराष्ट्रासाठी आंतरराज्य सेवा सुरू झाली आहे। सध्या बेळगाव विभागातून 2 बसेस सोडल्या जात आहेत असे कळविले आहे। विधान परिषद निवडणूक प्रचारात रमेश जारकीहोळी सक्रिय। मागील काही दिवसांपासून अश्लील सीडी प्रकरणामुळे वादग्रस्त बनलेले माजी मंत्री आमदार रमेश जारकीहोळी हे सक्रिय राजकारणापासून अलिप्त होते। मात्र विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। त्यांनी विधान परिषदेच्या प्रचार कार्यासाठी मोहीम सुरू केली आहे। यामध्ये भाजप उमेदवार महांतेश कवडगी-मठ यांच्या बरोबरीने आपले बंधू लखन यांच्यासाठी प्रचार कार्य राबविले आहे। यामधून त्यांचे धोरण स्पष्ट झाले आहे। काँग्रेसच्या उमेदवाराचा पाडाव करण्यासाठी भाजपचा एक कलमी कार्यक्रम असल्याचे दिसून येत आहे। माध्यम प्रतिनिधी त्यांना या संदर्भात विचारले असता त्यांनी आपण पक्षाच्या हितासाठी सर्वतोपरी कटिबद्ध असल्याचे सांगितले। पक्षाच्या वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आपण कार्य करीत राहू असे ते म्हणाले। जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींशी भेटीगाठी घेऊन त्यांना भाजप उमेदवारांच्या विजयासाठी आवाहन करण्यात येत आहे असे त्यांनी सांगितले। काँग्रेसचे अध्यक्ष DK शिवकुमार हे जारकीहोळी बंधूंवर करीत असलेल्या आरोपाबद्दल आपण सध्या तरी काही बोलणार नाही, मात्र विधान परिषद निवडणूक निकालानंतर याचे उत्तर देण्यात येईल असे त्यांनी सांगितले। मुदगा गावातील शेतकऱ्यांचे आंदोलन। बेळगाव तालुक्यातील बहुतांश कृषी पत्ती सोसायटीने कर्ज पुरवठा केला आहे। मात्र मागील 6 महिन्यांपासून मुदगा येथील कृषी पत्ती सोसायटीतर्फे कोणतेही कर्ज वाटण्यात आले नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी पत्ती सोसायटी समोर आंदोलन छेडले। तातडीने कर्ज पुरवठा करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। कृषी पत्ती सोसायटीच्या अधिकाऱ्यांनी कर्ज वितरण केले नाही, यामुळे शेतकरी संतप्त झाले होते। मुदगा कृषी पत्ती सोसायटीने कर्ज पुरवठा केला नाही असा आरोप यावेळी करण्यात आला। यावेळी कृषी पत्ती सोसायटी समोर गावातील शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले होते। यापूर्वी 59 लाखहून अधिक कर्ज वितरणासाठी निधी मंजूर झाला होता, मात्र तो निधी वाटप करण्यात आला नाही। आता ही चालढकल करण्यात येत आहे असा आरोप करत शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले होते। 200हून अधिक शेतकऱ्यांनी कर्ज वितरण करण्यासाठी अर्ज केले आहेत, मात्र एकाही शेतकऱ्याला आतापर्यंत कर्ज मिळाले नाही। याबाबत वारंवार तक्रार आणि विचारणा केल्यानंतरही याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात आले नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे। महापरिनिर्वाण दिनानिमित्त पूर्वभावी सभा संपन्न।
भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त पूर्वभावी सभा घेण्यात आली आहे. सदाशिवनगर येथील बौद्ध विहारामध्ये ही सभा बुधवार दिनांक 1 डिसेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता घेण्यात आली. सालाबाद प्रमाणे महापरिनिर्वाण दिनानिमित्त 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता धर्मवीर संभाजी चौक येथून सामाजिक एकता प्रकाश फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे 6 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्त प्राध्यापक के.डी. मंत्रेशी यांचे व्याख्यान आहे. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष यशवंत सम्राट, सेक्रेटरी शेखर शिंगे, खाजांजी वाय.पी. गडीनायक, समता सैनिक दलाचे दीपक मैत्री, नेते मल्लेश चौगुले, प्राध्यापक के.डी. मंत्रेशी, एम.आर. कल्पत्री, मल्लेश करंगी, अर्जुन देमट्टी, महेश कोलकार, सुनील बसवाडकर, आकाश हलगेकर आदी उपस्थित होते. त्यावेळी पण आपण 5 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनानिमित्त शांती फेरी करण्याचं निर्धारित केलेलं आहे. ही शांती फेरी धर्मवीर संभाजी चौकापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डनपर्यंत होईल आणि तिथं मानवंदना देऊन सांगता करण्यात येईल. तसेच 6 डिसेंबरला सकाळी 10 वाजता मालार्पण करून मानवंदना दिली जाईल. समता सैनिक दलाकडून तिथं मानवंदना होईल आणि त्याच्यानंतर मग विविध कार्यक्रम होतील अशी मी ग्वाही देतो आहे. आणि सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहायला पाहिजे. सर्व उपासक, उपासिका, समता सैनिक दल आणखी विविध संघटना यांनी सगळ्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असं मी सगळ्यांना विनंती करतो. हलगा मच्छे प्रकल्पाची सुनावणी आता दिनांक 3 रोजी. हलगा मच्छे बायपास प्रकरणी निकाल पुन्हा लांबणीवर पडला असून 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे तोपर्यंत बायपासला स्थगिती राहणार आहे. हलगा मच्छे बायपास याबाबत झालेल्या सुनावणीत स्थगिती आदेश न्यायालयाने पुन्हा कायम ठेवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. हलगा मच्छे बायपास रस्त्याच्या कामाला न्यायालयाचा स्थगिती आदेश असताना बायपासचे काम सुरू ठेवण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांकडून 4थ्या दिवाणी न्यायालयात तक्रार करून हरकत अर्ज दाखल करण्यात आला. उच्च न्यायालयाने 0 पॉइंट निश्चितीसाठी शेतकऱ्यांना दिवाणी न्यायालयात जाण्याची सूचना केली होती. त्यानुसार शेतकऱ्यांनी याचिका दाखल केलेली असताना देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पोलीस बळाचा वापर करून बायपासचे काम सुरू केले होते. यासाठी शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कामाला तीव्र विरोध करून आंदोलन छेडले असून त्यांनी न्यायालयात हरकत अर्ज दाखल केला. न्यायालयीन सुनावणी प्रसंगी वकिलांनी शेतकऱ्यांची बाजू भक्कमपणे मांडली. आता पुढील सुनावणीत निर्णय घेतला जाईल असे सांगून न्यायालयाने येत्या 3 डिसेंबर 2021 पर्यंत स्थगिती आदेश कायम केला. विना मास्क संचाराबद्दल दंडात्मक कारवाईचा बडगा सुरू. कोरोनाच्या धास्तीमुळे आता मनपा यंत्रणेने जागृतीसाठी बडगा उगारला आहे. शहरात ठिकठिकाणी मनपाचे पथके संचार करू लागले आहेत. प्रामुख्याने शहराच्या मध्यवर्ती भागातील बाजारपेठेमध्ये या पथकांचा संचार सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर मनपा यंत्रणेने आपली मोहीम अधिकच गतिमान केली आहे. नागरिकांना पूर्वसूचना देऊन या जागृतीचे कार्य करण्यात येत आहे. विविध ठिकाणी संचार करून नागरिकांना मास्क वापराच्या सूचना देण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी आता तरी जागरूक होऊन मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग यांची नियमावली कसोशीने पाळण्यात यावी यासाठी दक्षता घेतली जात आहे. तसेच विना मास्क संचार करणाऱ्यांना 200 रुपयांचा दंड ठोठावण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या दंडाची वसुली करून नियम पालनाची सूचना करण्यात येत आहे. कोरोनाची वाढती धास्ती लक्षात घेऊन राज्य सरकारने कठोर नियमावलीची सूचना केली आहे. याचे पालन करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. शहर आणि परिसरात महानगरपालिकेच्या वतीने मास्कसाठी दंडात्मक कारवाई पुन्हा एकदा सुरू झाली आहे. नागरिकांनी मास्कचा वापर करावा अन्यथा दंड आकारण्यात येईल असा इशारा देण्यात येत आहे. यासाठी शहरात जागृती मोहीम देखील सुरू झाली आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यामुळे शहर निर्धास्त झाले होते. बऱ्याच ठिकाणी मास्कचा वापर कमी झाला होता. भर बाजारपेठेत गर्दीच्या ठिकाणी देखील मास्कचा वापर करण्याचे भान विसरले होते. मात्र कोरोनाचा कहर पुन्हा एकदा वाढू लागल्यामुळे आता कोरोना नियंत्रणासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. खानापूर क्षत्रिय मराठा परिषदेचे निवेदन. अवेळी पडलेल्या पावसामुळे खानापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकरी 20,000 रुपये नुकसान भरपाई सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी करणारे निवेदन उत्तर कर्नाटक विकास पार्टी आणि क्षत्रिय मराठा परिषद खानापूर यांच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. पावसामुळे भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. असे असताना सरकारने प्रति गुंठा 68 रुपये नुकसान भरपाई जाहीर केली आहे. सदरीची नुकसान भरपाई म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान
निर्माण आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान तर झालेच आहे, शिवाय नंदगड येथील शेतकऱ्यांच्या शेतात पाळीव डुकरांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने एका शेतकऱ्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. तसेच वडेबैल येथील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. याचा विचार करून शेतकऱ्यांना आता एकरी 20,000 रुपये भरपाई द्यावी अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदन देताना विनायक माळतकर, निवृत्त कॅप्टन चांगाप्पा पाटील, गणेश कदम, संजय भोसले, स्वाती कदम, अभिलाष देसाई आदींसह शेतकरी उपस्थित होते. सदर निवेदन सरकार दरबारी पाठवणार असल्याचे आश्वासन दिले. या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. Poddar Brothers Jewelers. A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. Exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघ बेंगलोर यांच्या वतीने बेळगावात डिसेंबरमध्ये राज्य पातळीवरील शिक्षक संमेलन भरविण्याचा निर्णय सोमवार दिनांक 19 रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बेळगाव येथील बीके मॉडेल हायस्कूलच्या सभागृहात बेळगाव जिल्हा मध्यवर्ती शिक्षक संघाची बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष आणि शिक्षक प्रतिनिधी आमदार अरुण शहापूर होते. यावेळी क्रीडा भारती प्रमुख आणि संघटक अशोक शिंत्रे आणि कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे राज्य प्रधान कार्यदर्शी चिदानंद पाटील होते. बेळगाव जिल्हा शिक्षक संघाचे प्रधान कार्यदर्शी उमेश कुलकर्णी यांनी स्वागत करून बैठकीचा उद्देश सांगितला. त्यानंतर शिक्षक प्रतिनिधी आमदार अरुण शहापूर आणि राज्य प्रधान कार्यदर्शी चिदानंद पाटील यांनी राज्य पातळीवरील शिक्षक संमेलन आयोजित करण्याचा हेतू सांगून केव्हा आणि कुठे घेण्यात यावे याबद्दल चर्चा करण्याचे आवाहन केले. त्यानंतर बेळगाव येथील बीके मॉडेल हायस्कूलच्या पटांगणात दिनांक 22 डिसेंबर रोजी राज्य पातळीवरील शिक्षक संमेलन भरविण्यात यावे असा एकमुखी ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला. ग्रीन सेव्हियर्स तर्फे चिखले प्रकल्पाची पाहणी. ग्रीन सेव्हियर्स असोसिएशन तर्फे खानापूर तालुक्यातील चिखले येथील इस्कॉन गोकुळधाम येथील वन प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. ग्रीन सेव्हियर्सच्या सहकार्यातून आमटे गावात 12 कृषी वनीकरण प्रकल्प तयार झाले असून जुलै 2019 मध्ये गोकुळधाम जवळील ओसाड जमिनीत लागवड केलेल्या वन प्रकल्पास भेट देऊन प्रगतीची पाहणी केली. यावेळी 1 एकर सिंट्रोपिक अॅग्रो फॉरेस्ट्री प्लॉट उभारण्याबाबतही चर्चा करण्यात आली. त्यावर लवकरच काम सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. पश्चिम घाट क्षेत्रातील पर्यावरण संतुलन राखण्याच्या प्रयत्नांमध्ये सक्रिय सहभाग ठेवून ग्रीन सेव्हियर्स असोसिएशनचा हा 10 लाख रोपे लागवडीचा एक भाग आहे. डिसेंबर 2025 पर्यंत पश्चिम घाटांमध्ये नियोजित रोप लागवड करण्याचा निर्धार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. कागल सीमेवर कोरोना तपासणी नाका.
कर्नाटक सरकारने याआधीच केरळ आणि महाराष्ट्र सीमेवर सीमा तपासणी नाक्यावर पुन्हा RT-PCR निगेटिव्ह रिपोर्टची सक्ती केली आहे. त्यानंतर दिनांक 1 डिसेंबर पासून केरळ, कर्नाटक, गोवा या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक आंतरराज्य सीमा कागल, जिल्हा कोल्हापूर येथे महाराष्ट्र सरकारने सीमा तपासणी नाका पुन्हा एकदा सुरू केला आहे. कोरोनाच्या नव्या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून खबरदारीसाठी कागल येथे सीमा तपासणी नाका उभारला आहे असे सांगण्यात आले आहे. केरळ, कर्नाटक, गोवा या राज्यातील प्रवाशांना महाराष्ट्र प्रवेश करायचा असेल तर 72 तासाच्या आतील RT-PCR निगेटिव्ह रिपोर्ट किंवा कोरोनाचे 2 डोस घेतलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे अशी माहिती कागल पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रविकांत गच्चे यांनी दिली. निपाणीतील विविध दलित संघटनांकडून तहसीलदारांना निवेदन. पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेल्या काळामध्ये अनेक कुटुंबे उद्ध्वस्त आणि बेघर झाली आहेत. प्रशासनाकडून नुकसान भरपाई देण्यासाठी A, B आणि C अशा श्रेणींमध्ये त्यांची विभागणी केलेली आहे. पण निपाणी तालुक्यातील भिवशी गावामध्ये दलित कुटुंबातील अनेक घरे पडलेली असून चुकीच्या पद्धतीने सर्वे करून C श्रेणींमध्ये जाणीवपूर्वक ठेवलेली आहेत. हा दलित समाजावर अन्याय झालेला असून हा कधीही सहन केला जाणार नाही. पूरग्रस्तांचा सर्वे पुन्हा केला जावा आणि दलित समाजाला न्याय द्यावा. सर्वे केलेल्या संबंधित अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. चुकीच्या पद्धतीने सर्वे केल्या कारणाने त्यांच्यावर पोलीस स्थानकात तक्रार देणार आहे. येत्या 15 दिवसात न्याय मिळावा, नाही तर विविध दलित संघटनांना घेऊन मोठ्या पद्धतीने जनआंदोलन उभा करणार असल्याची माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष प्राध्यापक सुरेश कांबळे यांनी दिली. या निवेदनाची दखल घेऊन पुन्हा सर्वे करावा आणि संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली. कर्नाटक DSSचे राज्य सदस्य शेखर प्रभावत म्हणाले, पूरग्रस्तांचा चुकीचा सर्वे हा केवळ निपाणी तालुक्यात झालेला नसून रायबाग, चिक्कोडी, अथणी यासह विविध तालुक्यांमध्ये गैरपद्धतीने सर्वे झालेला असून हा फेर सर्वे करावा असे मनोगत व्यक्त केले आहे. यावेळी DSS अध्यक्ष अशोक लाखे, रेखाताई कांबळे, बबन भोसले, सुशांत खराडे, कविता कांबळे उपस्थित होते. IMAच्या वतीने पोलिसांसाठी कार्यशाळा. IMA बेळगाव यांच्या वतीने शहर पोलिसांसाठी मंगळवारी एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये आंदोलकांनी केलेल्या आत्मदहन किंवा विष प्राशन करणे या घटनांचा सामना कसा करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सुमारे 60 पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना विषबाधा अशा घटनांमध्ये प्राथमिक उपचार आणि काळजी याबद्दल प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी त्यांना प्रात्यक्षिकेही दाखविण्यात आली. पोलीस खात्यातर्फे DCP डॉक्टर विक्रम आमटे यावेळी उपस्थित होते. त्यांनी याबद्दल समाधान व्यक्त केले. डॉक्टर सुमिता रतनजी, डॉक्टर दर्शन राजपूत आणि डॉक्टर सौम्या वेरणे आणि डॉक्टर संतोष आदींनी हे मार्गदर्शन केले. या यशस्वी उपक्रमाबाबत शहर पोलिसांनी IMA अध्यक्ष डॉक्टर राजश्री आणि सचिव डॉक्टर संतोष यांचे आभार मानले. शहीद जवानांच्या कुटुंबियांचे आंदोलन. लष्करात सेवा बजावणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबाला राज्य सरकारने 2 एकर जमीन दिली आहे. मात्र त्याचा फायदा घेण्यासाठी आम्हाला NOCची गरज आहे. जिल्ह्यातील तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी वर्षभरापासून आमचा छळ करत असल्याचा आरोप शहीद जवानाच्या कुटुंबियांनी केला आहे. सौंदलगा गावचे संजय वसंतराव देसाई भारतीय सैन्यात श्रीलंकेत सेवा बजावित होते. सेवा बजावत असताना ते शहीद झाले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या स्मरणार्थ राज्य सरकारने सौंदलगा गावात 2 एकर जमीन देऊ केली होती. ही जमीन करण्यासाठी बँक सुविधेचा लाभ घेऊन बोरवेल खोदण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु यासाठी सरकारच्या NOCची गरज आहे. सदर NOC देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप करत शहीद जवानाच्या कुटुंबियांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. 2 विद्यार्थिनींना कोरोनाची बाधा. शहरातील एका खासगी दंतवैद्यकीय महाविद्यालयातील 2 विद्यार्थिनींना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. दंतवैद्यकीय शाखेशी संबंधित या 2 विद्यार्थिनी मूळच्या बिहारच्या असल्याचे समजते. शहरातील एका खासगी दंतवैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्या शेवटच्या वर्षात शिकत आहेत. महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहणाऱ्या या 2 विद्यार्थिनींनी स्वयंप्रेरणेने कोरोना तपासणी करून घेतली होती. आता त्यांच्या कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. अलीकडेच धारवाड येथील SDM वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान बेळगाव येथील संबंधित 2 विद्यार्थिनींच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांचे स्वॅबचे नमुने घेण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे कोरोना बाधित दोन्ही विद्यार्थिनींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महाद्वार रोड येथे 9 जुगाऱ्यांना अटक.
मार्केट पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत येणाऱ्या महाद्वार रोड 5वा क्रॉस येथे जुगार खेळणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी 9 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 1,03,440 रुपये जप्त करण्यात आले आहेत. महाद्वार रोड येथे काही जण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळशीगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी छापा टाकला. यावेळी 9 जणांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर मार्केट पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करून पुढील तपास करण्यात येत आहे. समर्थ घाटगेला डीजी एनसीसी पुरस्कार. एनसीसी दिनाचे औचित्य साधून डीजी एनसीसी पुरस्कार विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. येथील 25 कर्नाटक बटालियनचा एनसीसी कॅडेट आणि आरएलएस महाविद्यालयाचा विद्यार्थी सिनियर अंडर ऑफिसर समर्थ घाटगे याला पुरस्कार जाहीर झाला आहे. समर्थ घाटगे याने जानेवारीत दिल्ली येथे प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात पथसंचलनात सहभाग घेतला होता. त्याचबरोबर दिल्ली येथे झालेल्या प्राईम मिनिस्टर रॅलीत कर्नाटकचे प्रतिनिधित्व केले होते. समर्थ घाटगे हा टिळकवाडी हायस्कूलचा माजी विद्यार्थी असून त्याने 2016 मध्ये देखील दिल्ली येथे आयोजित प्रजासत्ताक दिन शिबिरात सहभाग घेतला होता. कर्नाटक सरकारने फेब्रुवारी 2021 मध्ये मुख्यमंत्री पदकाने त्याचा गौरव केला होता. 25 कर्नाटक बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल राजीव साहनी, लेफ्टनंट कर्नल नंदकुमार, आरएलएसच्या एनसीसी विभागाचे अधिकारी बुबले तसेच 25 कर्नाटक बटालियनचे सिनियर अंडर घाटगे ऑफिसर यांनी समर्थचे अभिनंदन केले आहे. कडोली कृषी पत्तीन इमारत बांधकामाला प्रारंभ. कृषी पत्तीन सहकारी संघाच्या नूतन कार्यालय आणि गोदाम बांधकामाला शनिवारी प्रारंभ करण्यात आला. ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष अण्णू कटामळे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन इराप्पा कोले होते. व्हाईस चेअरमन प्रकाश राजाई यांनी प्रास्ताविक केले. संस्था शेतकरी हितासाठी कार्यरत आहे. इमारत बांधकामासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून 12,55,000 तर सभासदांच्या वर्गणीतून 4,25,000 रुपये खर्चण्यात येणार असल्याचे सांगितले. अण्णू कटामळे म्हणाले, संस्थेने प्रामाणिकपणे कार्य करत प्रगती साधली आहे. सहकारी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येतो. ग्रामपंचायत अध्यक्षा श्रीदेवी पाटील, उपाध्यक्षा प्रेमा नरोटी, सदस्य राजू माळण्णा, कल्लाप्पा देसाई, गुरुनाथ आपटेकर, गजानन कागणीकर, सतीश तोपाई, सूर्याजी कुट्रे, मारुती हद्दण्णावर, शंकर देसाई, जावेद तहसीलदार, आप्पासाहेब देसाई तसेच इतर संचालक उपस्थित होते. सेक्रेटरी बसवंत पाटील यांनी आभार मानले. सुरेश घाटगे यांनी स्वखर्चातून सुरू केले मोफत जिम. बेळगाव शहरात वडगाव येथील राहणारे दादा डेव्हलपर्सचे मालक सुरेश घाटगे यांनी मुलामुलींसाठी खास खेड्यागावामध्ये मोफत जिम सुरू करून तरुण पिढीचे व्यायामाकडे लक्ष वेधले आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे आजूबाजूच्या परिसरातील 200 ते 300 मुले जिम मध्ये व्यायामाचा लाभ घेत आहेत. घाटगे यांनी भाडोत्री जागेत स्वतःच्या खर्चातून जिम सुरू करून व्यायामासाठी लागणाऱ्या 16 मशिन्या जिम मध्ये उपलब्ध असल्याने व्यायामाची आवड तरुणांमध्ये वाढली आहे. नित्य नियमाने व्यायाम करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. व्यायामाबरोबर त्यांना आहाराचेही शिक्षण दिले जाते. तरुणांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे, व्यायाम करून शरीर निरोगी आणि सशक्त बनवावे या उद्देशाने सुरेश घाटगे यांनी लाखो रुपये खर्च करून मुलामुलींसाठी मोफत दादा फिटनेस जिम सुरू केले आहे. यावेळी ग्रामीण भागातील शेकडो तरुणांना व्यायामाची संधी मिळाली असल्याचे पालकातून समाधान व्यक्त होत आहे. त्याचबरोबर त्यांनी इतर खेळांना सुद्धा प्राधान्य दिले आहे. जसे की क्रिकेट, कबड्डी, फुटबॉल अशा अनेक खेळांच्या स्पर्धेत त्यांनी प्रत्येक गटातील पहिल्या क्रमांकाच्या विजेत्यांना आकर्षक रोख रकमेची बक्षिसे दिली आहेत. घाटगे यांचा हेतू असा की खेड्यागावातील मुलांनी सुद्धा पुढे यावे यासाठी त्यांचा हा छोटासा उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे. दयानंद हवळ याचे जिल्हास्तरीय स्पर्धेत सुयश. बेळगाव जिल्हा पातळीवरील पदवीपूर्व महाविद्यालयाच्या क्रीडा महोत्सवामध्ये भरतेज पदवीपूर्व कॉलेजच्या दयानंद के हवळ यांनी कराटे स्पर्धेत सुयश मिळविले आहे. पदवीपूर्व शिक्षण खाते आणि सरकारी सरस्वती मुलींचे पदवीपूर्व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच जिल्हा पातळीवरील पदवीपूर्व महाविद्यालयांचा क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या क्रीडा महोत्सवातील कराटे स्पर्धेच्या 74 किलो खालील मुलांच्या वजनी गटात भरतेज कॉलेजच्या दयानंद हवळ यांनी प्रथम क्रमांक पटकावला. सदर यशाबद्दल त्याचे महाविद्यालयासह सर्वत्र अभिनंदन होत आहे.
37व्या स्टेट रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2021 मध्ये चमकले बेळगाव जिल्ह्यातील स्केटिंगपटू. कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशन आयोजित 37व्या राज्यस्तरीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2021 स्पर्धेत बेळगावच्या स्केटिंगपटूंनी चमकदार कामगिरी केली. बेंगलोर येथील सिटी स्केटर्स ट्रॅक आणि कस्तुरीनगर ट्रॅकवर दिनांक 25 ते 28 नोव्हेंबर या दरम्यान झालेल्या या स्पर्धेत बेळगाव जिल्ह्यातील स्केटिंगपटूंनी 17 सुवर्ण, 3 रौप्य आणि 12 कांस्य पदकांसह एकंदर 33 पदके पटकाविली. घवघवीत यश मिळविलेले बेळगावचे हे स्केटिंगपटू मागील 12 वर्षांपासून केली सोसायटी संचलित लिंगराज कॉलेज आवारातील स्केटिंग रिंक, गोवावेस येथील रोटरी मनपा स्पोर्ट्स अकॅडमी स्केटिंग रिंक तसेच गुड शेफर्ड स्कूलच्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग ट्रॅकवर स्केटिंगचा सराव करतात. या स्केटिंगपटूंना डॉक्टर प्रभाकर कोरे, माजी आमदार श्याम घाटके, राज घाटके, बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष उमेश कलघटगी, प्रशांत तेंडुलकर यांचे प्रोत्साहन आणि स्केटिंग प्रशिक्षक सुरेश हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे, भरत पाटील, विशाल वेसने, विनायक काटकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. बालाजी मोफत टेबल टेनिस अकादमीचे उद्घाटन. ठळकवाडीतील बुधवारपेठ येथे असलेल्या समर्थ व्यायाम मंदिराच्या आवारात बालाजी मोफत टेबल टेनिस अकादमीचे उद्घाटन बुधवारी सकाळी पार पडले. यावेळी उद्योगपती आणि माजी राष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू नागेश छाबरिया, महेश अनगोळकर, प्रशिक्षक संजय बिरंजे, राघवेंद्र रायकर, संतोष जोशी, शरद जोशी, योगिता जोशी, संतोष भक्ते हे सर्व माजी टेबल टेनिस खेळाडू उपस्थित होते. समर्थ व्यायाम मंदिराचे ट्रस्टी गोविंद फडके, विवेक किन्हीकर, नारायण पै, वरद पै, कृष्णानंद कामत, गणपत पै, प्रशांत शानबाग यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी शरद जोशी आणि योगिता जोशी यांनी या अकादमीला एक टेबल टेनिस टेबल देणगी म्हणून दिली. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.